नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी विज्ञान केंद्र दहिगावनी मध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत अजोला निर्मिती, प्रथिनयुक्त शेवाळ याची गोट फार्मिंग आणि पोल्ट्री व्यवसायामध्ये कसा उपयोग होतो हे पाहणार आहोत। तरी गणेश तात्या घुले हे बेड आवरून घेत आहेत। आता आपण हा 500 मायक्रॉनचा प्लास्टिक कागद अंथरून घेतलेला आहे। आता हा कागद आपण व्यवस्थितरित्या अंथरून घेणार आहोत। तर यासाठी आपल्याला मदत करणार आहे अजय काथोटे आणि काका। पूर्णपणे हवा काढून घ्यायची आहे आणि पूर्ण आपण शेततळ्याला जसा कागद फिट करतो तर त्याप्रमाणे आपण हा 500 मायक्रॉनचा प्लास्टिक कागद हा पूर्णपणे फिट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हळूहळू आपण त्याच्या ज्या साईडच्या ज्या कडा आहेत तर त्यावर आपण वजनदार विटा किंवा दगड असं ठेवून आपण त्याची पूर्णपणे हवा त्याच्या आतली काढून आपण छान प्रकारे त्याला सरफेस देणार आहोत, की जेणेकरून आता आपण त्यामध्ये जे आपल्याला पाणी भरायचं आहे तर त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या कागदाला डॅमेज होणार नाही। तर याची आपण काळजी घेत आहोत। अजय आणि काका यांनी पूर्णपणे विटा आणि दगड लावून घेतलेले आहेत साईडने। तरी या ठिकाणी ट्रेनिंग घेण्यासाठी शेतकरी आलेले आहेत, त्यांच्याबरोबर थोडी चर्चा चालू आहे। तोपर्यंत या अजोला निर्मितीसाठी लागणारी गोष्ट म्हणजे चांगल्या प्रकारची कंपोस्ट टाईप, थोडीशी अशी चांगल्या प्रकारची माती आपण घेणार आहोत, की जिथे कुठल्याही प्रकारचे पेस्टिसाइड किंवा तणनाशक मारलेली नाहीत अशा प्रकारची माती आपण येथे सिलेक्ट केलेली आहे। जवळपास एका पीठसाठी आपण 5 किलो मातीचा वापर इथं करत आहोत। त्याचबरोबर आज आपण इथं जे प्रशिक्षणार्थी आलेले आहेत त्यांना आपण मार्गदर्शन करत आहोत। तर यानंतर मी अजयला सांगत आहे आपण जे अजोला जे मागितलेलं आहे तर हे आपण NDDB राहुरी सिमेंट स्टेशन यांच्याकडून ह्या अजोलाचे शेवाळ आहे हे मागून घेतलेले आहे आणि आता आपण हे सोडणार आहोत। त्यासाठी आपण त्याला बादलीमध्ये काढून घेतलेला आहे। प्रथम म्हणजे लागणारी सामग्री म्हणजे माती। तर माती आपण पहिल्यांदा आपण जो आपण पीठ बनवलेला आहे तर त्यामध्ये ऍड केलेले आहे। तर त्याला पहिली गोष्ट लागणारी म्हणजे शेण। तर जवळपास आपण 5 किलो शेण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण युरिया मिक्स केलेला आहे, जेणेकरून नंतरची त्याची गरज पूर्ण होईल। आणि आता फ्रेश पाणी आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे भरत आहे। त्याचबरोबर आपण लगेच शेणाची जी स्लरी बनवलेली आहे तर ती आपण पूर्णपणे या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, की जेणेकरून माती आणि जी शेणाची स्लरी आहे थोड्याफार प्रमाणात जो युरिया आपण मिक्स केलेला आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल, जेणेकरून पूर्णपणे सर्व हौदामध्ये समांतर विखुरला जाईल। तर त्या पद्धतीने काम चालू आहे। त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जर वाटलं तर ते मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये थोड्या प्रमाणात मिक्स करू शकतात। जवळपास आपण या ठिकाणी 10 ml आपण मायक्रोन्यूट्रिएंट त्यामध्ये वापरणार आहोत। तर आता शेणाचं काम पूर्ण होऊन आपण आता त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करणार आहोत। मायक्रोन्यूट्रिएंटचा फायदा असा होतो की जे घटक पूर्णपणे अजोलाला वाढीसाठी उपयुक्त असतात ते याच्यातून बऱ्याच वेळा मिळतात। या गोष्टीचा फायदा असा होतो की ज्यावेळेस सूर्यप्रकाश असेल त्यावेळेस बऱ्याचशा वेळा
घटक त्याच्याकडून continuously आपल्या आजूला शेवाळाला मिळत राहतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याची वाढ होते. आपण पाहता कशा पद्धतीने मायक्रोन्यूट्रिएंट आणि शेण आपण मिक्स करायचं आहे. मिक्स झालेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता हा जो पीठ तयार झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला हळूहळू आपण जे शेवाळ आपण घेतलेलं आहे ते आता आपल्याला मिक्स करायचं आहे. परंतु त्या अगोदर ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जी माती अगोदर टाकली आहे माती पूर्णपणे त्या पाण्यामध्ये विरघळली गेली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आजोला आपण याच्यामध्ये टाकणार आजोलाची जे रूट्स म्हणजे जे त्याचे मुळं जे डेव्हलप होणार आहे तर त्याला थोडंफार मातीचा अंश वाढीसाठी त्याला चिटकला पाहिजे. म्हणून आपण त्याला पुन्हा हलवून घेत आहोत की जेणेकरून ते एकजीव होईल आणि चांगल्या पद्धतीने आजोला पोषक वातावरण तयार. तरी आता अजय आजोला घेत आहे आणि आजोला टाकताना विखुरलेल्या स्वरूपात टाकायचा. अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास एक आठवड्यात अतिशय चांगल्या प्रकारे पूर्णपणे तुम्हाला आजोला झाकून गेलेलं दिसेल. तुम्ही पाहता आता आपण अतिशय चांगल्या प्रकारची आजोला शेवाळ आणि आज आपण त्याचा वापर या ठिकाणी करत आहोत. तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या प्रकारे हिरव्या रंगाचं शेवाळ आहे क्वालिटीचं. याला लागणारी गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाशाची फार गरज असते आणि तो पण पूर्ण अतिशय तीव्र सूर्यप्रकाश ही त्याला चालत नाही. जर अतिशय तीव्र प्रकारे जर सूर्यप्रकाश असेल घरामध्ये तर हे शेवाळ जळून जाते. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत याच्यावर एक अँगल मारलेले आहेत आपण आणि त्याला आपण शेडनेट लावणार आहोत. तुम्ही पाहतात अतिशय छान प्रकारे आपण शेवाळ आजोला शेवाळ आहे ते आपण अंथरून घेतलेलं आहे. अतिशय छान प्रकारे याच्यामध्ये प्रोटीन असतात. शेळ्या याला आवडीने खातात. जनावरे सुद्धा गाया सुद्धा याला अतिशय आवडीने खातात आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रोटीन्स असतात. याचं एकच आहे की ज्यावेळेस आपण हे शेवाळ या पीठमधून काढणार आहोत त्यावेळेस याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आणि थोडंसं वाळवायचं सुकवायचं आणि मग ते शेळ्या आणि गायांना खाऊ घालायचं. त्याने काय होतं की त्याचा वास येत नाही आणि अतिशय चांगल्या प्रकारे कोंबड्या गाया आणि शेळ्या याचं सेवन करतात आणि गाया जवळपास 1 किलो गाया याचं दररोज सेवन करू शकतात. त्याला थोडं